उद्धव ठाकरे 22 जानेवारीला जाणार काळाराम मंदिरात. अयोध्येत प्रभू रामाची 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्याचे क्षण धार्मिक अस्मितेचे, अभिमानाचे आणि आनंदाचे आहेत. यामध्ये कोणताही राजकीय रंग येऊ नये याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष केलेल्या नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार असल्याचे शिवसेना ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी स्पष्ट केले. मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी पार्क येथील पुतळ्याला ठाकरे कुटुंबियांनी अभिवादन केले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिली. अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमंत्रणावरून भाजप, शिवसेना, शिंदे आणि उद्धव ठाकरेंमध्ये जुंपली आहे. अद्याप निमंत्रण न पाठवत ठाकरेंना डिवचले जात आहे. याबाबत भूमिका मांडताना ठाकरे म्हणाले, 22 जानेवारीला अयोध्येला कोण जाणार येणार यात मला पडायचे नाही. हा दिवस आमच्यासाठी अभिमानाचा, अस्मितेचा दिवस आहे. प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम हा धार्मिक आणि अस्मितेचा असावा. याला राजकीय रंग येऊ नये. त्यामुळे 22 जानेवारीला नाशिक येथील काळाराम मंदिरात जाऊन रामाचे दर्शन घेऊन पंचवटीत गोदावरी नदीच्या तीरावर महाआरती करणार आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितली. आणि त्या निमित्ताने दरवर्षी मला अभिवादन करायला आम्ही इथे येत असतो. तसंच आज अभिवादन केलेलं आहे. आज 6 जानेवारी आहे आणि नंतर 23 जानेवारी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस. यावर्षी 23 जानेवारीला शिवसेनेचं शिबिर हे नाशिकला होणार आहे आणि त्याच संध्याकाळी 23 जानेवारीला अनंत कान्हेरे मैदान गोल्फ क्लब इथे शिवसेनेची जाहीर सभा सुद्धा आम्ही घेणार आहोत. एक आनंदाची गोष्ट अशी की 22 जानेवारीला इतके वर्ष ज्याच्यासाठी संघर्ष करावा लागला होता आणि जवळपास 25-30 वर्षांनंतर न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला. त्या राम मंदिराचं लोकार्पण होतोय आणि म्हणून आम्ही 22 जानेवारीला नाशिकमध्येच आणखी एक मंदिर आहे, ज्या मंदिराच्या प्रवेशासाठी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साने गुरुजी यांना संघर्ष करावा लागला होता. राम हे आमचा सुद्धा आहे हे सांगण्यासाठी त्यांनी आंदोलन केलं होतं. त्या काळाराम मंदिरामध्ये आम्ही जाऊन तिथेही रामाचं दर्शन घेऊ. साधारणतः 6:30च्या सुमारास संध्याकाळी 22 जानेवारीला आम्ही काळाराम मंदिरात जाऊ आणि नंतर एक 7:30च्या सुमारास आपल्याला सर्वांना कल्पना आहे की प्रभू रामचंद्र हे पंचवटीला सुद्धा काही काळ वास्तव्यास होते. त्यांच्या त्या वास्तव्याने पुनीत झालेला तो सगळा परिसर आहे आणि हे पावित्र्य लक्षात घेऊन आम्ही त्याच दिवशी संध्याकाळी 7:30ला गोदातीरी एक मोठी महाआरती सुद्धा घेणार आहोत. आपल्याला या निमित्ताने मी हे सांगतोय कारण 22 जानेवारीला कोण कोण जाणार, कोणाला आमंत्रण येणार, कोण जाणार, कोण येणार याच्यात मला अजिबात हे नाही, कारण हा अभिमानाचा, अस्मितेचा आणि आनंदाचा क्षण आहे. माझी एकच विनंती मी काही दिवसापूर्वी पण केली होती की राम मंदिराचं लोकार्पण हा कार्यक्रम हा पूर्णपणे धार्मिक आणि अस्मितेचा असावा, त्याला राजकीय रंग येऊ नये. आणि नंतर ज्या वेळेला मला आणि आम्हाला सर्वांना वाटेल तेव्हा अयोध्येला सुद्धा आम्ही जाऊ. पण आत्ता मान पान याचा कोणी एक विचार न करता एक आनंदाचा क्षण आहे, तो सगळ्यांनी साजरा करायला पाहिजे. मी आता बोललो त्याच्यामध्ये सगळे खुलासे आले. रावणगड इथलं जे अतिक्रमण होतं ते हटवण्यात आलेलं आहे. 23 तारखेला नाशिकला अनंत कान्हेरे मैदान गोल्फ क्लब इथे शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे आणि त्याच दिवशी सकाळी म्हणजे दिवसभर शिवसेनेचं शिबिर सुद्धा होणार आहे. चालू वार्ता या वृत्तपत्रासाठी संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे. आपण इच्छुक असाल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता. लग्न समारंभ, बर्थडे पार्टी व इतर शुभ कार्यासाठी जेवणाचे ऑर्डर स्वीकारल्या जातील. संपर्क राजूबाई 7498274080. आरोग्यम 2024 प्रदर्शन आणि विक्री आकर्षक संधी, सर्व हेल्दी प्रोडक्ट्स आणि सर्व्हिस हेल्थ एक्सपर्ट टॉक शो आणि वैदिक ज्ञान स्पर्धा. संपर्क 8805160100. SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.